नमस्कार, मी प्रणिता बोरसे. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेनं उचललेलं महत्त्वाचं पाऊल आणि त्याला अनुषंगून घेतलेल्या निर्णयावर नजर टाकणार आहोत आजच्या या भागात. चला पाहूयात. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नगर विकास विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महसूल विभाग या विभागांच्या अंतर्गत निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या निर्णयांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. या बैठकीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांवर एक नजर टाकूयात. महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. या वर्षासाठी तब्बल 500 कोटींची तरतूद करण्यात आली. राज्यातील 7 आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना मूळ वेतन मिळणार आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार हे मूळ वेतन मिळणार आहे. सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे IT पार्कला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील कमाल जमीन धारण मर्यादा नियमानुसार रूपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना करण्यात येणार आहे. राज्यावर यंदा एल निनोचं संकट घोंगावतंय. जूनमध्ये हजेरी लावून पावसाला ऑगस्टपर्यंत खंड पडू शकतो अशी चिन्ह आहेत. म्हणून सरकारनं एल निनोशी लढण्याची आतापासूनच तयारी सुरू केली असं म्हटल्यास वावगं ठरू नये. त्याचाच एक भाग म्हणून जलसंपदा विभागानं राज्यातील सर्वच मनपांना पत्र पाठवून 31 ऑगस्ट पर्यंत पाणी पुरवण्यासाठी पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. एल निनोचा परिणाम शेती उद्योग आणि बांधकामावर होऊ शकतो. त्या दृष्टीनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेवरून उपाययोजना सुरू झाल्यात. परिणामी भविष्यात कदाचित पाणी कपातीची शक्यता नाकारता येत नाही. वडिलोपार्जित शेत जमिनीचे वारसा हक्काने असलेल्या भाऊ बहिणी कुटुंबातील सदस्यांची वाटणी पत्र आता केवळ 100 रुपयांत होणार आहे. त्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून आकारले जाणारे नोंदणी शुल्क माफ केलंय. 7-12 उतार्यावर नावं वेगळी न झाल्यानं कुटुंबात वाद, खरेदी विक्रीत अडचणी आणि कायदेशीर गुंतागुंत निर्माण होत असे. म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. आता अर्जदाराला तहसीलदारांकडे अर्ज करून किंवा खासगी वाटणी पत्र तयार करून सहज नोंदणी करता येणार आहे. तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं भूसंपादनास सुरुवात केली आहे. मुंबई 3.0च्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जमीन संपादनासाठी MMRDAनं सहभागात्मक भूसंपादन धोरण आणलंय. रायगड जिल्ह्यात प्रथमच 216 एकर जमीन संमतीनं संपादित करण्यात आली आहे. त्याबाबतचा करार नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलाय. पालखी मार्गांवरील विश्रामस्थळ सुविधा निर्मिती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात नुकतीच एक बैठक पार पडली. आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखी तळं अधिक चांगली आणि सुविधायुक्त करण्यात यावीत. वारकरी भाविकांना अडचणी येऊ नये त्याची दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. नागरी सेवा दिन 2026 आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा 2025-26 अंतर्गत पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. प्रशासनातील सेवा वितरण सुधारण्यासाठी 20 महत्वाच्या सेवांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं असून आपले सरकार 2.0च्या माध्यमातून नागरिकांना अधिक सुलभ सेवा देण्याची राज्य सरकारची तयारी सुरू आहे. या सोहळ्यात विविध प्रशासकीय विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली. राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी झिरो ब्युरोक्रेसीची संकल्पना राबवण्याचा निर्धार व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनानं स्टार्टअप प्रमाणे कार्य करण्याची गरज व्यक्त केली आहे. स्टार्टअप जसं इज ऑफ लिव्हिंग आणतं, स्टार्टअप जसं एफिशियन्सी आणतं, तशा पद्धतीचं आपण स्टार्टअप म्हणून काम करतो असं समजून आपल्याला जर आपण अशा प्रकारच्या संकल्पना राबवल्या आणि त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज, वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल्स, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी सोल्युशन्स हे जर आपण तयार केले तर मला निश्चितपणे वाटतं की हे जे काही झिरो ब्युरोक्रेसीकडे आपल्याला जायचं आहे आणि लोकांना एक अतिशय पारदर्शी अशा पद्धतीचं जे सरकार द्यायचं आहे ते देण्यामध्ये आपल्याला निश्चितपणे मोठा या ठिकाणी फायदा होईल. राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नुकतंच महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान या एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। या कार्यशाळेला मुंबईतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिलांविरोधात गुन्ह्यांचं वार्तांकन करताना सुयोग्य भाषेचा वापर करत पीडितेचा सन्मान आणि ओळख संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असावं असं आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत पीडितेची ओळख उघड न करण्याचे निर्देशही विजया रहाटकर यांनी दिलेत। एसटी बसची प्रतिमा अधिक आधुनिक आणि आकर्षक करण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। मराठी तसंच बॉलिवूड अभिनेता रितेश आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख आता एसटी महामंडळाचा चेहरा असणार आहे। या दोघांची एसटी महामंडळाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली। आगामी काळात ही जोडी एसटीच्या जाहिराती, प्रवासी सुरक्षा मोहिमा आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होताना दिसेल। समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात एवढंच। पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात। तूर्त एवढंच।